नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये स्वतःची चार लोकांमध्ये व्हॅल्यू कशी निर्माण करायची या व्हिडिओ थ्रू मी आज तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येकाला वाटतं की आपली चार लोकांमध्ये व्हॅल्यू असावी, चार लोकांनी आपली किंमत करावी, चार लोकांमध्ये गेल्यानंतर आपली स्टेटस वेगळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं। त्यासाठी आपणही काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत। आपल्याकडनं काहीतरी चुकतात म्हणून लोक आपल्याला व्हॅल्यू देत नाहीत, आपली किंमत करत नाही। त्यामुळे आपल्या चुका कुठं सुधारायच्या, आपण काय केल्या पाहिजे, आपण कोणत्या दुरुस्त आपल्या वागण्यामध्ये केल्या पाहिजे, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपण काय चेंजेस केले पाहिजेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे की स्वतःची व्हॅल्यू आपण कशी वाढवायची, चार लोकांमध्ये आपली किंमत, आपली व्हॅल्यू कशी वाढवता येईल हे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला चार लोकांमध्ये गेल्यानंतर मोजक्याच शब्दात आणि व्यवस्थित बोलायचं आहे, तर लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडतं। काही लोक काय करतात, चार लोकांमध्ये गेल्यानंतर कसंही बोलतात, जे मनामध्ये येईल, तोंडामध्ये जे शब्द येतील ते फडाफडा बोलत जातात आणि त्यामध्ये आपली चूक घडते आणि आपण वेगळं काहीतरी बोलून जातो। त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते बोलणं आवडत नाही आणि त्यामुळेच आपली व्हॅल्यू कमी होते। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, नेहमी इतरांसाठी उपलब्ध राहायचं नाही, स्वतःला बिझी ठेवायचं आहे। कधी कधी काय करतो, एखादा व्यक्ती आपल्याला काम सांगतो आणि आपण त्या कामासाठी पटकन हो म्हणून जातो आणि त्याचं काम करायला सुरुवात करतो आणि आपलं काम बाजूला ठेवतो, आपल्या कामाला महत्त्व देत नाही, दुसऱ्यांच्या कामाला महत्त्व देतो आणि त्यामुळे काय होतं, आपला रिस्पेक्ट कमी होतो, लोक आपल्याला किंमत देत नाही। हा कधीही बोलवल्यानंतर आपल्या कामासाठी उपलब्ध असतो, त्यामुळे त्याला कधीही बोलूया असं असतं ना, सतत त्याला उपलब्ध राहणे असं झालं ना, तो आपल्याला किंमत देत नाही, रिस्पेक्ट देत नाही। जास्तीत जास्त लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामाकडे आपण कसं लक्ष केंद्रित करून आपल्या कामावर आपण कसं फोकस करता येईल हे पाहायचं। दुसऱ्याच्या लगेच कामाला होकार देत बसायचं नाही, तर आपली व्हॅल्यू कमी होते। त्यामुळे आपण या गोष्टीकडे फोकस केलं पाहिजे की स्वतःच्या कामांना आपण जास्त महत्त्व द्यायचं। आणि मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं आयुष्यामध्ये आपण काहीतरी वेगळं काहीतरी युनिक करावं आणि ते केलं पण पाहिजे। प्रयत्न जसं आपण मनामध्ये घेतो तसे आपण काही गोष्टी करत नाही, फक्त बोलून दाखवतो। माझं म्हणणं आहे की आपल्याला युनिक काहीतरी करायचं, लोकांच्या नजरेत जर यायचं असेल तर काहीतरी युनिक गोष्ट केली पाहिजे, त्यासाठी काहीतरी वेगळं केलं, डिफरंट केलं पाहिजे। कसं, एखादा जरा वस्तूचा गट्टा ठेवला असेल आणि त्याच्यामध्ये युनिक कोणती तरी वेगळी गोष्ट ठेवली असेल तुम्ही, तर ती लोकांच्या मध्ये नजरेला येते। तुमचा गट्टा ठेवलेला तो येणार नाही, जास्त वस्तू ठेवलेला ते येणार नाही। तसंच जर आपल्याला युनिक करायचं असेल तर जगामध्ये काय गोष्टी करतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी, दुसऱ्यानं केलं म्हणून ती गोष्ट आपण बघून करायची नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल हे पाहायचं आणि त्यानंतर करायचं। त्यामुळे या गोष्टीकडनं काय होतं, त्या लोकांचा फोकस आपल्याकडे होतो, हा काहीतरी युनिक करतोय म्हणून याच्याकडे आपण जाऊया असं होतं आणि लोक आपल्याकडे लक्ष केंद्रित करतात, आपल्याला जास्त महत्त्व देतात। त्यामुळे आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करायचा। कधी कधी मित्रांनो असं होतं की सतत आपण इतरांचा विचार करतो, स्वतःचा कधीच विचार करत नाही, स्वतःला काय हवं काय नको हे गोष्टी अजिबात पाहत नाही आणि स्वतःमध्ये आपण फोकसच करत नाही आणि सतत आपण इतरांना काय हवं, ह्याला काय पाहिजे, त्याला पाहिजे, तो आपल्याला रागवेल, तो आपल्याला चिडेल, काहीतरी चुकेल, या गोष्टीमधनं आपण फोकस करत असतो आणि स्वतःला काय वाटतं याच्याकडे आपण पूर्णपणे लक्ष देत नाही। त्यामुळे आपण कुठल्याच गोष्टीत फोकस करू शकत नाही आणि स्वतःला महत्त्व न दिल्यामुळे लोकसुद्धा आपल्याला महत्त्व द्यायला विसरून जातात। त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला महत्त्व द्यायला शिका, याच्यामध्ये स्वतःला आनंदी ठेवायला शिका। स्वतःला जर तुम्ही आनंदी ठेवलात तर ना, तुम्ही स्वतः मोठे व्हाल, सक्सेस व्हाल आणि इतर लोकांच्या नजरेत याल। तर स्वतःला पहिल्यांदा खुश ठेवायला, आनंदी ठेवायला शिका। आपल्यासोबत इतरांचा आनंद हा ठेवणारच आहोत, पण स्वतःचा आनंद पहिल्यांदा आपल्याला जपायचा आहे। जर तुम्ही स्वतःचाच रिस्पेक्ट नाही केला, स्वतःलाच आनंद दिला नाही, स्वतःलाच तुम्ही इमोशन करत घेत राहिलात, टेन्शनमध्ये ठेवत राहिलात, तर लोक सुद्धा त्याच नजरेने तुमच्याकडे पाहत जाणार। त्यामुळे स्वतःकडे पहिला फोकस करा, स्वतःला आनंदी ठेवा आणि स्वतः जर आनंदी असलो तर आपण आनंदी आणि चांगली पॉझिटिव्ह कामं करू शकतो। आपण काहीतरी सक्सेस करतो, आपलं काहीतरी काम करत असतो, आपण ज्या ठिकाणी असतो तिथे आजूबाजूला नेगेटिव्ह लोक असतात, विषारी लोक, विष कालवणारी, आपली प्रगती बघून सुद्धा आपल्याला मागे खेचणारी लोक असतात। तर अशा लोकांना ओळखायचं आपण आणि त्या लोकांना बाजूला करायचं आणि आपण एकटे राहिलात तरी चालतं, पण अशा लोकांपासून थोडंसं लांबच राहा। तुम्ही कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केलात आणि त्या तुमच्यासोबत जर निगेटिव्ह विषारी जर लोक असतील ना, तर तुम्हाला ती कधीही पुढे जाऊ देणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा ही गोष्ट करायची की तुमच्या आजूबाजूला जी वाईट लोक आहेत, तुम्हाला जी वाईट नजरेने पाहतात, तुमचं वाईट लेखतात, अशा लोकांना थोडंसं तुम्ही बाजूला करा, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि चार लोकांमध्ये किंमत राहू शकेल तुमची। नाहीतर अशी लोक काय करतात, पुढे तर ढकलतात किंवा पाठीमागे खेचतात आणि त्या लोकांना चार चौकांमध्ये गेल्यानंतर अपमान करतात आणि त्यामुळे आपली व्हॅल्यू आणि आपली किंमत कमी होते।
स्वतःची जर किंमत करायची असेल, स्वतःला चार चौघामध्ये ओळखायचं असेल, चार चौघामध्ये लोकांनी किंमत केली पाहिजे असं वाटत असेल ना, कधीही कितीही प्रॉब्लेम्स आला, कितीही मोठी अडचण आली, तर दुसऱ्यांसमोर जाऊन हात जोडू नका की माझी मदत कर. तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आणि स्वतःला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं आहे. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इतरांसमोर तुम्ही हात कधीही जोडू नका. त्यामुळे तुमची जास्तीत जास्त व्हॅल्यू कमी होते. जर स्वतःची किंमत लोकांनी करावी अशी वाटत असेल, तर अशा लोकांशी मैत्री करा. ज्या लोकांना तुम्हाला फोर्स करावा लागत नाही की तू माझ्यासोबत राहा. त्यांना तुमचं महत्त्व कळलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहण्यासाठी तयार असतील. अशा लोकांसोबत मैत्री करा. जे तुमचा चेहरा बघून, तुमचं प्रॉपर्टी बघून, तुमच्याकडे पैसा असलेला बघून मैत्री करणाऱ्या लोकांशी कधीही मैत्री करू नका. जे तुम्हाला जास्त महत्त्व देतात, जास्त किंमत करतात, अशा लोकांशी मैत्री करा. वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात खूप फायदा होईल. मित्रांनो, फक्त स्वतःचीच किंमत करून घेऊ नका किंवा स्वतःचंच कौतुक करून घेऊ नका, तर इतरांचं सुद्धा कौतुक करायला शिका. इतरांच्या कामाचं सुद्धा कौतुक करायला शिका. कधी कधी वाटतं की एखाद्याने आपली किंमत केली, आपलं कौतुक केलं की आपल्याला किती छान वाटतं, आनंद वाटतो ना. तसंच आपण सुद्धा इतरांची जर कौतुक आणि किंमत केली ना, तर त्याच व्यक्तीला सुद्धा आपल्याविषयी आपुलकी, आपल्याविषयी प्रेम वाटायला लागतं आणि तो आपल्याशी चांगली मैत्री करायला लागतो. स्वतःकडची फक्त अपेक्षा ठेवू नका की स्वतःची किंमत कशी वाढवायची. इतरांना सुद्धा किंमत द्यायला शिका, व्हॅल्यू द्यायला शिका, तर लोक आपल्याला सुद्धा व्हॅल्यू द्यायला शिकतात. आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नसेल ना, तर ती गोष्ट परत परत करून पहा, ती आपल्याला नक्की जमेल. पण त्या गोष्टीमध्ये आपल्याला कधीही कमी लेखू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करून पहा. आपली जर किंमत वाढवायची असेल ना, तर कोणतंही दुःख आपल्याला झालेलं ते इतरांपर्यंत पोचवायचं नाही, इतरांना कधीही सांगायचं नाही. इतरांना सांगितल्याने काय होतं, ते दुःख कमी न होता वाढत जातं. त्यामुळे आपल्याला जे दुःख होतं ना, त्याच्यामध्ये विचार करून, शांत डोक्याने चालून, आपल्या दुःखावर विचार करून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढून ते दुःख दूर करायचं आहे. पण ते दुःख कधीही आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं नाही. आणि मित्रांनो, शेवटचं लास्ट आहे, आपल्या भावनांना, इमोशनना कंट्रोलमध्ये ठेवा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.